सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका टेस्ट विषयी माहिती देणार आहे. ती टेस्ट म्हणजे डबल मार्कर टेस्ट. डबल मार्कर टेस्ट कधी केली जाते, त्याचे फायदे काय आहेत, ती टेस्ट केल्याने आपल्याला काय काय गोष्टी समजू शकतात याबाबतची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. तर डबल मार्कर टेस्ट ही केली जाते गरोदरपणाच्या 13व्या किंवा 14व्या आठवड्यामध्ये, म्हणजे तिसरा महिना संपल्यानंतर ही टेस्ट केली जाते. आणि या टेस्ट सोबतच तुम्हाला एनटी स्कॅन ही सोनोग्राफी देखील करायला सांगितली जाते. डबल मार्कर टेस्ट ही एक ब्लड टेस्ट आहे, ही एक रक्ताची तपासणी आहे आणि या रक्ताच्या तपासणीसोबतच सोनोग्राफीचा रिपोर्ट या दोघांना कोरिलेट करून तुमच्या बाळामध्ये काही जेनेटिक किंवा काही क्रोमोझोमल फॉल्ट तर नाही ना, तुमच्या बाळाची जी रचना आहे म्हणजे गुणसूत्रीय रचना जी आहे ती व्यवस्थित आहे का, त्याला पुढे काही त्रास तर उद्भवणार नाही या संबंधीची माहिती तुम्हाला या टेस्ट मधून मिळत असते. तर ही तपासणी का बरं महत्वाची आहे, कारण या तपासणीमधून एडवर्ड सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम म्हणजे मेंटल रिटार्डनेस किंवा मंदत्व किंवा कमी बुद्धिअंक असणे असा काही त्रास बाळाला असेल तर ते पहिल्या 3 महिन्यातच लक्षात येतं आणि त्यानंतर ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करणं किंवा ते बाळ खाली करणं हे सोपं जातं. आणि हे लवकर कळल्यानंतर लवकर पुढचा डिसिजन पालकांना घेता यावा याकरिता ही सोनोग्राफी पहिल्या 3 महिन्यात किंवा 3 महिने झाल्यानंतर संपल्यानंतर करायला सांगितली जाते. ज्यावेळी प्रेग्नन्सी राहते त्यावेळी फ्री बीटा एचसीजी हार्मोन आणि पॅप ए हार्मोन म्हणजे प्रेग्नन्सी असोसिएटेड प्लाझ्मा प्रोटीन हे 2 हार्मोन शरीरामध्ये सिक्रेट केले जातात. आणि त्या हार्मोनचा स्टडी केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बाळाची जेनेटिक वाढ कशी आहे, बाळामध्ये जेनेटिक काही फॉल्ट तर नाही ना. आणि या 2 हार्मोनचा स्टडी या टेस्ट मध्ये केला जातो. त्यामुळे ही टेस्ट बाळाच्या वाढीबद्दल माहिती मिळण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते. मानवी शरीरामध्ये 23 क्रोमोझोमच्या पेअर्स असतात, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये 46 गुणसूत्र असतात जी 23 जोड्यांमध्ये विभागलेली असतात. आणि या जोड्यांची रचना अतिशय कॉम्प्लेक्स असते आणि या क्रोमोझोमचं ज्यावेळी डिव्हिजन होतं ती प्रोसेस देखील अतिशय गुंतागुंतीची असते. आणि या क्लिष्ट गुंतागुंतीच्या प्रक्रियेत एखादा क्रोमोझोम इकडे तिकडे झाला किंवा एखादा क्रोमोझोम जर जास्तीचा किंवा कमी झाला तर त्यामुळे बाळामध्ये काहीतरी दोष निर्माण होऊ शकतो, गुंतागुंतीचं काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतं आणि बाळाच्या मेंदूवर कुठल्याही महत्वाच्या अवयवावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे लवकर लक्षात यावं यासाठी डबल मार्कर टेस्ट ही केली जाते. क्रोमोझोमची जी 21st पेअर आहे किंवा 21वी जी गुणसूत्राची जोडी आहे त्याच्यामध्ये जर एखादा एक्स्ट्रा क्रोमोझोम असेल, जास्तीचा क्रोमोझोम असेल तर त्यामुळे डाऊन सिंड्रोमचा त्रास होऊ शकतो. आणि हा त्रास अधिक करून पाहिला जातो किंवा ऑब्झर्व केला आहे की 21व्या गुणसूत्रामध्ये जनरली काहीतरी फॉल्ट डॉक्टरांना पाहायला मिळतो. आणि हा फॉल्ट जर दिसत असेल तर डॉक्टर ताबडतोब पॅरेंट्सला सल्ला देतात की रिपोर्ट ॲबनॉर्मल आहे, तुम्ही पुढचा डिसिजन घ्यायला पाहिजे. मग असा रिपोर्ट आल्यानंतर रिस्क किती प्रकारचे असतात किंवा ते निर्णय कसे घेतले जातात, तर लो रिस्क, इंटरमिजिएट रिस्क आणि हाय रिस्क हे रिस्कचे 3 प्रकार आहेत. लो रिस्क म्हणजे बाळाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, सगळे पॅरामीटर्स अगदी नॉर्मल आहेत. या केसमध्ये तुम्हाला पुढे काहीही करण्याची गरज नाही. 5व्या महिन्यात पुढची सोनोग्राफी केली की तुम्हाला पुढची वाढ देखील कळून जाते. त्यामुळे लो रिस्क असेल तर तुम्ही विशेष काही करण्याची आवश्यकता नाही, पुढचे डायग्नोस्टिक प्रोसिजर करायची आवश्यकता नाही. परंतु जर मीडियम रिस्क आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तर डॉक्टर पुढचे काही डायग्नोस्टिक टेस्ट ऍडवाइस करू शकतात, जसं की गर्भजल परीक्षण
गर्भजलाची परीक्षण इंजेक्शनद्वारे ते गर्भजल बाहेर काढून त्याची परीक्षा करून त्याच्यातून डॉक्टरांना नक्की काय प्रॉब्लेम आहे हे कळू शकतं आणि हे पुढच्या प्रोसिजर करणं देखील अतिशय गरजेचं आहे. काही केसमध्ये काही पालक 5व्या महिन्यापर्यंत थांबण्याचा निर्णय देखील घेतात. 5व्या महिन्यात कधीतरी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह देखील होऊ शकतात. 5व्या महिन्याची सोनोग्राफी नॉर्मल देखील येऊ शकते. परंतु जर त्या मातेला म्हणजे त्या बाळाच्या आईला जर काही आजार नसेल, कुठलीही हिस्ट्री नसेल, याच्या पूर्वी कधी बाळाच्या बाबतीत असं काही अपंगत्व किंवा मंदत्व अशा घटना घडलेल्या नसतील आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये अशी काही हिस्ट्री नसेल, तर अशी शक्यता असते की 5व्या महिन्यात मे बी रिपोर्ट्स नॉर्मल येऊ शकतात. त्यामुळे मीडियम रिस्क मध्ये आपण 5व्या महिन्यापर्यंत वाट पाहू शकतो. परंतु तिसरा प्रकार म्हणजे हाय रिस्क मध्ये डॉक्टर प्रेग्नन्सी न खाली करण्याचा किंवा प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचा सल्ला देतात. कारण हाय रिस्क मध्ये बाळामध्ये डाऊन सिंड्रोम, प्लॅटो सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम दिसण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यातून मंदत्व, अपंगत्व, बाळामध्ये काही दोष असे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हाय रिस्क जर रिपोर्ट आला असेल तर ती प्रेग्नन्सी खाली करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे बाळामधले धोके, बाळामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, जेनेटिक कंपोजिशन, क्रोमोझोमल कंपोजिशन, गुणसूत्रांची रचना व्यवस्थित आहे किंवा नाही हे कळण्यासाठी तिसरा महिना संपल्यानंतर तुम्ही डबल मार्कर टेस्ट करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. अशीच आरोग्यविषयक माहिती मी माझ्या व्हिडिओज मधून दररोज देत असते. अशीच माहिती ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. ज्यांना या व्हिडिओची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.